आणि यानंतर आपण पाहूयात मोठ्या घडामोडी। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाही, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या या सूचना। तर देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा मुबलक साठा, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100वर, हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा हा परिणाम। इराण इस्रायल युद्धासंदर्भात नवी दिल्लीमध्ये बैठक संपन्न, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडली बैठक। एनएसए अजित डोवाल बैठकीला उपस्थित। युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतावर होणाऱ्या परिणामांची आता चर्चाही झाली। मध्य पूर्वेतील तणावादरम्यान भारत शांततेच्या बाजूने, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन। अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता, भारताकडून भूमिका स्पष्ट। विरोधकांचं कृत्य निंदनीय, चर्चेत त्यांना काहीच रस नाही, जेपी नड्डा यांची टीका। तर विरोधकांना चर्चेत नाही तर केवळ गदारोळ माजवण्यात रस, नड्डांचा हल्लाबोल। युद्धामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। आखाती देशात 1 करोड भारतीय काम करतायत, भारतीयांची सुरक्षा आखाती देशातील स्थिरतेवर अवलंबून। तणावाच्या परिस्थितीत काही भारतीयांचा मृत्यू तर काही जण बेपत्ता, खरगेंचं हे वक्तव्य। कॉन्फ्लिक्ट बढ़ने का सीधा असर हमारे देश में इकोनॉमिक स्टेबिलिटी पर भी पड़ेगा। पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा जपली। युद्धस्थिती दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक, तर एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद, विरोधकांची टीका। देखिए, जिनकी जिंदगी एक परिवार की गुलामी में गई, उनको देश कैसे चलाते हैं इसके बारे में कोई अता पता नहीं है। प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागतेय, भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय, संजय राऊतांची टीका। पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नये, नवनाथ बन यांचं उत्तर। भारताची पोझिशन जागतिक पातळीवरती आता काहीच, प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते। अलीकडच्या काळामध्ये हा देश अमेरिकेचा गुलाम होताना ही अत्यंत चिंतेची आणि धक्कादायक अशी गोष्ट आहे। संजय राऊत, तुमची आणि तुमच्या पक्षाची पोझिशन काय आहे याचा जास्त विचार करा। आता उरलेलं आयुष्य सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये व्यतीत करतायत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता। दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी उद्योगपती धीरज जैन मदतीला, धीरज जैन यांच्याकडून दुबईमध्ये भारतीयांच्या राहण्याची व्यवस्था। 250 भारतीयांची राहण्याची सोय करण्यात आली आणि जेवणाचीही मोफत व्यवस्था केली। 500 जणांच्या मदतीची तयारी ठेवली। इस्रायल इराण युद्धाचा पाकिस्तान आणि बांगलादेशला मोठा फटका। पाकिस्तानात पेट्रोल 321 तर डिझेल 336 रुपयांवर। युद्धामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडली। इंधन दरांमुळे कोरोना काळासारखे कडक निर्बंधही लादण्याची शक्यता।